गोष्टीचा वेळ आज एका वेगळ्या स्थितीतून आपण जातो. केंद्राची सत्ता एका पक्षाच्या हातात आहे आणि उत्तरेकडच्या सर्व राज्यांची सत्ता ही त्यांच्या हातामध्ये. त्यांच्या सत्तेचा वापर हा त्यांचा जे काही धोरणं आहेत की जे धोरणं समाजात सामाजिक ऐक्याला धक्का देणारी आहेत त्या सगळ्या धोरणाचा पुरस्कार हा त्या ठिकाणी केला जातो. कालच लोकसभेचं काम संपलं. प्रधानमंत्र्यांचं भाषण तुम्ही बघितलं असेल किंवा 2 दिवसापूर्वी प्रधानमंत्र्यांचं भाषण राज्यसभेचं तुम्ही ऐकलं असेल तर काय सांगितलं त्यांनी काही सांगितलं नाही. सांगितलं की इंदिरा गांधींचा हल्ला, जवाहरलाल नेहरूंचा हल्ला, ज्या व्यक्तीने ज्या कुटुंबाने स्वातंत्र्याच्या आंदोलनात 13 वर्ष तुरुंगात काढली आणि स्वातंत्र्य प्राप्त झाल्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ लोकशाहीच्या माध्यमातून सांगण्यासाठी प्रयत्न केले. एक लोकशाहीप्रमाणे शासन दिलं. अशांच्या व्यक्तिगत हल्ले मला समजत नाही की त्याच्यातून त्यांनी काय साधलं. ज्यांनी देशासाठी कष्ट केले, त्याग केला, दिशा दाखवली, त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ले करण्यात शहाणपणाचं लक्षण नाही. आणि आज अशी भूमिका राज्यकर्त्यांच्याकडून घेतली जाते. अनेक गोष्टी सांगता येतील. सत्तेचा गैरवापर त्याचा उल्लेख या ठिकाणी थोडा झाला. आज भाजपच्या विचाराच्या विरुद्ध कोणी वेगळी भूमिका घेत असेल तर सत्तेचा गैरवापर कसा केला जातो हे आम्ही बातम्यांमध्ये बघितलं. अलीकडे काही नवीन शब्द हे महाराष्ट्रात आणि देशात वाईट झाले. याच्या आधी ईडी हा शब्द व्हायचा होता. आता ईडी हा शब्द देशाच्या कानाकोपऱ्यात होता. काल येताना मी माहिती घेतली की ईडीचा गैरवापर किती झाला. 2005 ते 2023 या 17 वर्षाच्या काळामध्ये ईडीच्या केसेस 6000 रजिस्टर झाल्या. त्याची चौकशी केल्याच्या नंतर 57 आधारित केसेस किती निघाल्या? 25. लक्षात घ्या तुम्ही की एवढ्या 6000 आणि त्याच्या 25 याच्यामध्ये त्यांना काहीतरी मिळालं. आणि त्या 25 पैकी ज्यांना शिक्षा झाली असे काही लोक किती होते? 2. आणि या कामाच्यासाठी ईडीचं बजेट 404 कोटी होतं. 404 कोटी खर्च करून एवढा उपद्रव त्यांनी केला. आणि हे करत असताना ही ईडी कुणाच्या मागे लावली? गेल्या 18 वर्षामध्ये 147 नेत्यांची चौकशी झाली. त्याच्यामध्ये 85% नेते हे विरोधी पक्षाचे होते. आणि भाजप सत्तेत आल्याच्या नंतर त्यांनी कुणावर हे ईडीचं हत्यार वापरलं? 8 वर्षामध्ये 121 देशांच्यावर कारवाई केली. त्यात एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षाच्या सरकारमध्ये 14 मंत्री, 24 खासदार, 21 आमदार, 7 माजी खासदार, 11 माजीदार. आणि या सगळ्यामध्ये ईडीने ज्यांच्यावर कारवाई केली त्याच्यामध्ये एकाही भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचं नाव नाही. एकाही. याचा अर्थ काय?
आणि काही लोकांची चौकशी आधी होती. हे सत्यावर आल्याच्या नंतर ही सत्ता ही चौकशी थांबवायचा निकाल त्यांनी त्या ठिकाणी घेतला. आणि म्हणून आज या अधिकाराचा गैरवापर फक्त लोकशाहीमध्ये त्यांच्या मनाच्या विरुद्ध जे काही बोलतात त्यांच्या विरुद्ध वापरणं